नमस्कार. मनी अट्रॅक्शनच्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं की दिवस रात्र कष्ट करून आपण पैसे कमावू शकतो का? जर हार्डवर्क करूनच पैसे कमवायचे असते तर मजदूर आणि कामगार लोक सर्वात जास्त श्रीमंत असते, कारण ते दिवस रात्र कष्ट करतात, बरोबर की नाही? पण ते श्रीमंत आहेत का? नाही, कारण फक्त आणि फक्त हार्डवर्क करून आपण पैसे कमवू शकत नाही, तर त्यासोबत आपल्याला स्मार्ट वर्क पण करावं लागतं आणि स्पिरिच्युअल पद्धतीने सुद्धा आपण पैसा कमावू शकतो. जो पैसा आपल्या आयुष्यामध्ये आनंद, समृद्धी, आपलं रिलेशन चांगलं करेल. जर तुम्ही रेडी असाल पैशांबद्दल समजून घ्यायला, तर कमेंट्समध्ये मनी म्हणून टाईप करा. छोटासा कन्सेप्ट आहे, तुम्हाला सांगते. तुम्ही देवाला मानता, बरोबर की नाही? जे आपला देव आहे किंवा निसर्ग आहे ते एका आरशाप्रमाणे आहे. आपण त्याला एनर्जी देतो, तीच एनर्जी आपल्याला परत मिळते. एक्झाम्पल बघायचं झालं तर कुठल्याही कारणाने आपण जर निगेटिव्ह एनर्जी दिली तर आपल्याला निगेटिव्ह एनर्जीच मिळते, निगेटिव्ह रिझल्ट मिळतात, अनफेवरेबल सिच्युएशन मिळतात. पण जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी दिली तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात, चांगले व्यक्ती अट्रॅक्ट होतात. प्रश्न हा आहे की आत्ता जे आयुष्य तुम्ही जगत आहात त्यामध्ये फायनान्शियली तुम्ही स्टेबल आहात का, की अजूनही फायनान्शियली स्ट्रगल सुरूच आहे? कारण आत्तापर्यंत जी एनर्जी तुम्ही दिली तीच एनर्जी तुम्हाला परत मिळालेली आहे. मग ही सिच्युएशन जर बदलायची असेल तर जी पॉवर आपण पैशाला देतो, जी एनर्जी आपण पैशाला देतो ती आपल्याला बदलवावी लागेल. आपण प्रत्येक सेकंदला ॲज अ मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेट सारखं काम करतो. आपण जे इमोशन्स, जे फिलिंग्स युनिवर्सला देतो तेच आपल्यापर्यंत परत येते. तशाच गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. तुम्ही पैशाबद्दल कसा विचार करता? म्हणजे पैसा चांगला आहे की वाईट? कारण समाजामध्ये खूप गैरसमज आहे. लोक पैशांना वाईट समजतात. पण मी एक्झाम्पल सांगते. बघा, आपल्या घरामध्ये एक चाकू असतो, हो की नाही? त्याच चाकूने कुणाला जखमी करता येतं, किंवा हॉस्पिटलमध्ये याच चाकूचा वापर करून, धारदार वस्तूचा वापर करून लोकांचा जीवसुद्धा वाचवला जाऊ शकतो. मग चाकू चुकीचा की बरोबर? चाकू ही तर एक वस्तू आहे, टूल आहे. वापर करण्यावर डिपेंड आहे की त्या वस्तूचा वापर कसा करायचा. जसं माचीस तुम्ही बघितली, माचीस पेटवल्यानंतर आग निघते, तर त्या आगीमुळे कुणाचं घर किंवा व्यवसाय पण उद्ध्वस्त होतो. पण त्याच आगीमुळे आपण आपल्या घरात जेवण बनवतो आणि आपलं घर चालतं. मग ती आग वाईट किंवा चांगली नाही, त्याचा वापर करणाऱ्यावर डिपेंड असतं कसा वापर करायचा. पैसा ही एक पॉवर आहे, ज्याच्याकडे ती जाते त्याच्या आतला माणूस त्याचा वापर कसा करतो त्याच्यावर डिपेंड असते. कारण लोकांचा समज असा असतो की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे दुःख आहे, किंवा ज्याच्याकडे पैसा आहे तो वाईट आहे. तर तो वाईट नसतो, पैसा वाईट नसतो, त्याचा वापर करणारा वाईट असू शकतो. जर तुमच्याकडे पैसा आला, तुम्ही चांगल्या पद्धतीने जर त्याचा वापर केला तर पैसा चांगला आहे. मी ज्या काही गोष्टी सांगत आहे त्या डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली तुमचा कन्सेप्ट क्लिअर करतो. आणि जेव्हा आपला कन्सेप्ट क्लिअर असतो तेव्हा ती एनर्जी आपण जी पैशाला देतो ती चांगल्या प्रकारे देऊ शकू. या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्या समाजामधले असलेले पैशांबद्दलचे बाकीचे कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून शेअर करा. धन्यवाद.